नर्मदे हर त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे, त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे। आज नर्मदा पायी परिक्रमा कथन 2013-14 व तीर्थ महात्म्य वर्णन, त्यासाठी भाग 9। त्यासाठी मी हरिभक्तीपरायण सौ सीमाताई नवनाथ महाराज आहेर, श्री क्षेत्र ताहराबाद, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर येथून तुमच्यासमोर लाईव्ह येत आहे। काल आपण बघितलं नर्मदा माझी नर्मदा पायी परिक्रमा आणि पहिली परिक्रमा यामध्ये कालच्या दिवशी ज्या ठिकाणी मुक्कामी थांबलो होतो तो आश्रम म्हणजे नर्मदेहर आश्रम। कारण त्याच्या शेजारी एक 11 लिंगी म्हणून आहे, तिथे अन्नक्षेत्र आहे, पण आम्ही तिकडे गेलो नाही। तो थोडा अलीकडेच आहे, पण त्याला सुद्धा मध्ये जावं लागतं किनाऱ्याला। आणि तो आश्रमामध्ये आम्ही त्या परिक्रमेमध्ये गेलो नाही, पण नंतरच्या दुसऱ्या परिक्रमेमध्ये गेलो होतो। पण तिथं 11 लिंगी म्हणजे तिथं 11 शिवलिंग आहेत, 10 शिवलिंग दोन्ही बाजूने 5-5 आणि मध्ये मोठं 11वं शिवलिंग आहे। तर त्या आश्रमात गेलो नाही, पण पुढचे नर्मदेहर आश्रमामध्ये थांबलो। अन्नक्षेत्र असल्यामुळे तिथे जेवण करून रात्रीचा आराम झाला आणि सकाळी पुणेकर मंडळी आणि नर्मदेहर बाबांचा निरोप घेतला सकाळच्या प्रहरी। आणि आजच्या दिवशी आरती पूजा झालेली होती, म्हणून घाईघाईने सर्वजण निघून पुढे चाललो। पण सगळा मातीचाच रस्ता होता, कारण किनाऱ्याचा रस्ता म्हटलं की हेच सगळं, म्हणून दोन्ही बाजूनी एड्या बाबडी आहेत। पुढं गेल्यावर अशा इटभट्टी वगैरे असं लागलं, आणि पुढं गेल्यावर तर इतके एड्या बाबडी लागल्या, आणि त्यामधून त्या लोकांनी मला पाऊलवाट दाखवून दिली। पण आम्ही त्यांना विचारलं इथून रस्ता आम्हाला कसा कळेल, सगळ्या एड्याबाबळीत दिसतात आणि पाऊलवाट कशी कळेल, कारण खूप पाऊलवाटा असतात। त्यांनी सांगितलं जा, जे झंडी लगी है झंडी के रस्ते से चलते रहो। म्हणून पुढं गेलं तर कोणीतरी सेवा अशी केलेली आहे की छोटे छोटे झेंडे बनवून अशा एड्या बाबडीला बांधलेले आहेत। मग बरोबर परिक्रमा असे त्या झेंड्याच्या मार्गाने जातो, कारण किती पाऊलवाटा दुसऱ्या असल्या तरी मग दुसऱ्या रस्त्याने जात नाही। आणि जाता जाता पुढे बुराड नदी लागली, आणि बुराड नदी म्हणजे अगदी खडकातली नदी, एकदम खडकातून अशी खळखळ वाहती आहे। आणि ती नदी पार करून आम्ही पलीकडे गेलो, तर पलीकडे नंदगाव म्हणून एक गाव लागलं। त्या नंदगावात गेल्यावर आम्ही सगळ्यांनी, कारण सकाळचे 7-8 वाजलेले असावे आणि रात्री खिचडी खाल्ल्यामुळे भूकही लागलेली होती, म्हणून सगळ्यांनी बिस्किट पुढे घेतले। शेजारी दुकान होती, दुकानातून बिस्किट पुढे घेतले, आणि जे मंदिर होतं त्या मंदिराच्या ओट्यावरती सर्वजण बसले। बिस्किट खात आहेत, आणि बिस्किट खाऊन तिथंच कुणाला तरी पाणी मागितलं, त्यांनी पाणीसुद्धा दिलं। मग पाणी पिऊन आता सर्वजण पुन्हा घाईघाईने निघाले, इतके घाईघाईने निघाले आहेत, कारण सगळ्यांना असं वाटतं आहे आता रस्ता सकाळी उरकून घ्यायचा, म्हणून सर्वजण निघाले। आणि जाता जाता 1 किलोमीटर पुढे निघून गेले, आणि 1 किलोमीटर गेल्यानंतर एकदमच ध्यानात आलं, अरे शास्त्री महाराज म्हटले काही खरं झालं नाही। काय झालं? त्यांनी सांगितलं माझी काठीच तिथं राहिली। अरे अरे अरे, संकल्पातली काठी आहे आणि आता ती तिथंच राहिली म्हटल्यावर आता मागेही जायचं नाही। कुणी म्हटलं की जल इथंच ठेव, कारण मैयाला पाठीमागे न्यायचं नाही। जे जल आपल्या पूजेत असतं ते देवपूजा इथंच ठेवायची, बॅग इथंच ठेवायची, आणि कोणाची गाडी भेटली की पटकन गाडीवर जाऊन काठी घेऊन यायचं। पण महाराजांना ते पटलं नाही, कारण शास्त्री महाराज म्हणजे त्यांचं सगळं शास्त्रीय असल्यामुळे त्यामधलं परमार्थातलं सगळं ज्ञान आहे।
आणि त्यातली त्यात शास्त्रयुक्त पद्धतीने परिक्रमा करायची आहे. मग आपणच चुका केल्यावर दुसऱ्यांना काय सांगायचं? म्हणून त्यांनी सांगितलं नाही, गेली तर जाऊ द्या, पण मागे जायचं नाही. पंडितजींनी जे सांगितलं ना ते प्रत्यक्ष नर्मदा मैयेने सांगितलेलं असतं, म्हणून परत जायचं नाही. म्हणून पुढे चालायला लागलो. तेवढ्यात एक मोटरसायकल आली. महाराजांनी त्यांना थांबवलं आणि सांगितलं की आमच्या एका महाराजांची काठी पाठीमागे राहिली, त्या मंदिरासमोरच राहिली, तुम्ही तेवढी घेऊन याल का? नाहीतर कोणी परत इकडे या रस्त्याने येणार असेल तर पाठवून द्याल का? ते हो म्हटले आणि निघून गेले. पण आम्ही रस्त्याने चालतच होतो. आम्हाला जी गाडी येईल ती असं वाटायचं घेऊन आली असतील काठी, पण ते काही कोणी घेऊन आलं नाही. मग आम्ही तसंच पुढं चालत राहिलो आणि जाता जाता बऱ्याच लांब निघून गेलो. आणि नंतर एक मनुष्य भेटला. त्याला विचारलं की इथं कुठं आम्हाला अशी वेळूची काठी मिळेल का? तो म्हटला, आहे ना, आपल्या इथंच आहे. आणि त्या माणसाने ती काठी तोडून त्यांना दिली. दुसरी दिली, ती बघायची, ती घ्यायची, पण पहिलीचं जे होतं, जी संकल्पातली होती, तिचा आनंद वेगळा होता. म्हणून मनात त्यांना खूप खंत वाटायची आणि कधी म्हणायचे की ती संकल्पातली होती, ती राहायला पाहिजे होती. पण नर्मदा मैयेचीच काहीतरी इच्छा. म्हणून आमचा पुढचा प्रवास चालू होता आणि पुढे एक चैनपुरा मार्गाने आम्ही पुढे जात होतो. पण जेव्हा जात होतो ना तेव्हा असा सगळा एकदम गाडीवाट आणि सगळे शेतं, इकडून तिकडून सगळ्या शेतातलं पाणी रस्त्याला आलेलं. कसं तरी टांगा टाकत तसं चालत होतो. आणि चालता चालता पुढे गेलो तर पुढे रानामध्येच मोठ्या झाडाला एक खूप मोठा झोका बांधलेला होता. आता सगळेजण म्हटले सगळ्यांनी झोका खेळायचा. मग सगळेजण झोका खेळले आणि आमची मस्करी करू लागले, तुम्ही जोडीने आहात ना, मग जोडीने झोका खेळायचा. तसं आम्ही केलं नाही. मी झोक्यावर बसले, फक्त महाराज झोका देऊ लागले तेव्हा बाकीच्यांनी पटपट फोटो काढून घेतले. आणि सगळे म्हटले, अरे आपण परिक्रमेमध्ये आहोत पण खूप आनंद लुटतो, मैया आपल्याला खूप सुखात ठेवते आणि खूप आपल्याकडून आपल्याला आनंदच लुटायला देते. म्हणून थोडं पुढं गेल्यावर एक बंद पडलेली शाळा होती आणि त्या शाळेमध्ये एका साधूने आश्रम बनवला होता. म्हणून त्यांनी हाक मारली, नर्मदे हर, आओ बाबाजी चाय पिओ. म्हणून आम्ही चहा प्यायला थांबलो. आणि चहा प्यायला थांबलो तेव्हा त्या साधू महाराजांनी सांगितलं की त्यांनी अगोदर विचारलं तुम्ही कुठले काय? आम्ही सांगितलं महाराष्ट्रातले. त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही परिक्रमा पूर्ण झाली की परत या. आता पुढे त्र्यंबकेश्वरला कुंभ होता, नाशिकचा कुंभ. तेव्हा नाशिकच्या कुंभामध्ये 2015मध्ये मला वाटतं कुंभ होता. म्हणून त्यांनी सांगितलं पुढे जो कुंभ येणार आहे त्या कुंभामध्ये मी तिथे येणार आहे आणि परिक्रमा पूर्ण झाल्यावर मला नक्की फोन करा. मी त्या कुंभात जेव्हा येईल ना तेव्हा तुम्हाला शंख दाखवेन. आणि तो शंख भगवान श्रीकृष्णाने ज्या महाभारताच्या युद्धामध्ये वाजवला होता तो शंख मी तुम्हाला दाखवेन. तो माझ्याकडं आहे आणि त्याची किंमत खूप आहे. मी कोणाला तो देत नाही आणि कोणाला दाखवत सुद्धा नाही, पण तुम्ही परिक्रमावासी आहात ना म्हणून तुम्हाला दाखवेन. आम्ही हो हो म्हटलं. आम्हाला वाटलं कशाचं असेल, आम्ही एवढं काही लक्ष दिलं नाही आणि पुढे निघून गेलो. पण पुढे जाता जाता सगळेजण मागे पुढे. आता माझी चप्पल कालच तुटलेली होती म्हणून आज आणखी थोडी दुसऱ्याही चपलेला धक्का लागायला लागला. आणि चप्पल तुटलेली असली, ओढत चालत असल्यामुळे पायाची सुद्धा सालटी निघायला लागली. म्हणून एवढे मागं राहायला लागले. पण आता जर चप्पलबद्दल काही म्हणावं तर हे रागावतील म्हणून मी काहीच बोलायचे नाही. तशीच ओढत चालले आणि चप्पल ओढत चालल्यामुळे पायसुद्धा वाकडा टाकायचा म्हणून पायही दुखू लागला. पण तशीच चालते आहे. आणि चालता चालता पुढे मारुकी चिचली म्हणून गाव लागलं. ते तर नर्मदा मैयेच्या अगदी किनाऱ्यावर आहे. कारण तिथे सुद्धा 2015-16च्या परिक्रमेमध्ये असा एक प्रसंग घडला होता की आम्ही एकदम किनाऱ्यावरतीच एका घरी मुक्कामी होतो.
तर असं दारातच बसून मैयेकडे पाहत आरती पूजा करत होतो. संध्याकाळचे 8 वाजलेले असेल आणि आम्ही दोघंच होतो तेव्हा नर्मदा मैयेमधून रात्रीच्या वेळी कुणीही नर्मदा मैयेमध्ये नसताना अचानक अशी एवढी उंच एकदम स्त्रीच्या आकाराची मूर्ती पांढरी शुभ्र ह्या बाजूनी निघून इकडच्या बाजूला गेलेली आम्हाला दोघांनाही दिसली. आरती चालू असताना पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असताना आम्ही दोघांनी बघतो आहे आरती चालू आहे, आरती ओवाळतोय म्हणतोय, पण आरती होईपर्यंत एकमेकांसोबत बोलत नव्हतं, फक्त एकमेकांकडे बघितलं असं. आणि परत तिकडं बघितलं. ते म्हटले बघितलं तू? आम्ही डोळ्यांनी एकमेकांना खुणवलं आणि आरती झाल्यावर आम्ही विचार करू लागलो. पण म्हटलं इथल्या लोकांना विचारावं तिकडं कोणी आहे का म्हणून. ते म्हणे एवढ्या रात्री मैयेला कुणी स्पर्श करायला जाणार नाही. आणि एवढी उंच होती की जशी आकाशाला भिडलेली मूर्ती होती ती आणि स्त्रीच्या आकाराची होती. काही कळत नव्हतं काय आहे. म्हणून आम्ही सगळेजण असताना त्या ठिकाणून सकाळच्या प्रहरीच तिथून निघून गेलो आणि पुढे गेल्यावर आम्हाला एक नदी लागली, ती म्हणजे डेल नदी. ती नदी नावेने पार करावी लागते कारण तिच्यात जास्त पाणी असतं. मैयाचं आणि तिचं जवळचंच अंतर आहे. म्हणून ती नदी नावेने पार करून पलीकडे गेलो आणि पलीकडे गेल्यावर पुढे एक नवलाई म्हणून गाव लागलं आणि नवलाई मार्गाने पुढे जाता जाता आम्ही थोडा रस्ता चुकलो कारण सगळे येड्या बाबळीच आहेत. गाव एका बाजूला राहिलं आणि नावेतून उतरल्यावर दुसऱ्या बाजूने डाव्या हातानेच बाहेरच्या बाहेर निघायला लागलो. पण बऱ्याच अंतरावर गेल्यावर कुणीतरी हाक मारली, नर्मदे हर बाबाजी, इधर किधर जा रहे हो? अरे परिक्रमा मार्ग तो दुसरी ओर रह गया. म्हणून आम्ही पुन्हा मागे आलो, म्हणजे असं साईडने, आणि मधूनच घुसलो आणि रस्त्याला लागलो. तेव्हा जाता जाता आणि प्रवास करता करता आम्हाला काही कळेच ना, कारण त्या दिवशी जेवायला कुठं काही भेटलेलं नव्हतं. म्हणून तसंच 3-4 वाजताचं लोहारा म्हणून गावामध्ये गेलो आणि तिथं गेल्यावर एका हँडपंपावर सगळेजण हातपाय धुतले आणि म्हटले आता कुठंतरी चहा मागू. म्हणून चहा मागण्याची विचारत होतो तेवढ्यात एक दारू पिलेला मनुष्य तिथं आला आणि तो म्हटला, बाबाजी चलो मेरे साथ, मैं आपको चाय पिलाऊंगा. अरे आमचे महाराज लोक म्हटले बरं झालं, पण अपूर्वानंद महाराज म्हटले नाही, अरे याचं काही खरं दिसत नाही, हे पिलेलं दिसतंय. मग म्हणे ठीक आहे, पण तो मनुष्य काही ऐकतच नव्हता. तो म्हटलं नाही तुम्हाला माझ्या घरी यावंच लागेल. त्याला कसं तरी कटवलं आणि थोडं पुढं गेल्यावर बाकीचे म्हटले अरे चहा तर घ्यावाच लागेल. नाही काही तर चहा तरी पाहिजे ना दिवसभरात. सकाळी एक बिस्किट पुडा खाल्लेला आहे आणि एवढे रखरख करीत दिवसभर चाललोय, काहीतरी भेटलं पाहिजे. म्हणून गावात मध्ये शिरलो थोडं. पण एका घरी एक बाई होती दारामध्ये. त्यांना विचारलं, माताजी थोडी चाय मिळेगी? ती म्हटली नाही म्हटली आणि घरात उठून गेले. म्हटलं ठीक आहे. म्हणून सगळेजण पुन्हा रस्त्याने चालायला लागले. पण एक एवढं मोठं घर होतं, खूप लांब लचक होतं आणि खूप मोठा वाडा होता तो. आणि त्या वाड्यामधली जी बाई होती ती दारात बसलेली होती. म्हणून देवेंद्र महाराज तिला म्हटले, माताजी चाय मिळेगी? ती म्हटली नाही म्हटली. पण सगळे म्हटले अरे हम पैसे दे देंगे, कारण आता गाव संपत आलेलं होतं, शेवटचंच घर होतं, परत कधी गाव आहे माहिती नाही. म्हणून सगळेजण म्हटले अरे चहा भेटायलाच पाहिजे. बाकीचे म्हटले चहा हम पैसे दे देंगे. त्यावेळी ती बाई म्हटली पैसे की जरूरत नहीं लेकिन दूध नहीं है. अरे बाकीचे म्हटले दूध की क्या जरूरत है, काली भी चलेगी. ती म्हटली ठीक आहे. पण तरी तिची काही भावना होत नव्हती चहा पाजायची. पण तेवढ्यात त्या घरचा जो मालक होता ना, त्याची रोडच्या डाव्या बाजूला खूप मोठा म्हशींचा गोठा होता. इतक्या म्हशी होत्या, जवळजवळ 50-60 म्हशी असतील. आणि एवढ्या म्हशीतून दूध नाही म्हटल्यावर आम्हाला सुद्धा विशेष वाटलं, कारण तो मालक तिथून आला. तो म्हटला काय बाबाजी? हे म्हटले काही नाही, चहा प्यायचा होता. ते म्हटले चलो आओ मेरे साथ. आणि त्याने लगेच आम्हाला घरात घेऊन गेला आणि हाक मारून सांगितलं सबको चाय दे दो.
मग ती बाईची बोलतीच बंद झाली, तिला काही सुचना. मी तर आधी दूध नाही म्हटले, पण काही माणसाचं किती विशेष असतं की एवढं सगळं असताना सुद्धा द्यायची भावना होत नाही. कधी कधी श्रीमंती असून सुद्धा दान करायची इच्छा नसते आणि कधी कधी काहीच नसताना विकत घेऊन माणसं दान करतात. ह्याला सुद्धा पूर्वपुण्यच लागतं. आम्ही जेव्हा त्या घरात बसलो ना, सगळेजण एकमेकांकडे बघून म्हणायचे, अरे काय बाई आहे हीच, म्हटली की दूध नाही आणि ह्या सगळ्या म्हशी हिच्याच आहेत, ह्याच्या 50-60 म्हशीतली एकही म्हैस दूध देत नसावी का. म्हणून तो मनुष्य घरात गेला आणि त्याने सांगितलं, चांगला चहा बनव, दुधाचा चहा बनव. असा घट्ट दुधाचा चहा तिने बनवला ना, मग पण ती काही समोर आली नाही बिचारी. मग त्या बाबाने आम्हाला चहा दिला आणि आम्ही चहा घेतल्यावर तो म्हटला, बाबाजी अब आगे कहाँ जाओगे, गांव तो 4-5 किलोमीटर के आगे है, वहाँ तक तो सब जंगल ही जंगल है, आप कैसे जाओगे, अब तो अंधेरा हो जाएगा, आप ऐसा करो, पीछे एक आश्रम है, वहाँ कपिल मुनि ने तपश्चर्या की है, बढ़िया आश्रम है, अन्न क्षेत्र है, वहाँ भोजन करो, आराम करो, सुबह जल्दी जाओ. सगळ्यांना पटलं, पण काहींना वाटायचं अजून टाईम होता, आपण 1 तासाभरात अजून चालू शकत होतो, पण थकलेले होते, पोटात काही नसल्यामुळे, म्हणून काहींनी हातपाय गाळले. मग बाकीचे सगळेच म्हटले ठीक आहे. म्हणून गावाच्या थोडं मागे 1 किलोमीटर असं साईडला मैयेच्या किनाऱ्यावरती आश्रम होता. सगळेजण परत तिथं गेलो आणि तिथं गेल्यावर आसन लावलं. आश्रम जुनाटच आहे, मातीचं सारवलेलं वगैरे असंच होतं, पण तपश्चर्येची भूमी आहे म्हणून सगळेजण तिथं गेलो. आसन लावलं आणि मैयेवरती घाट होता, त्या घाटावर गेलो. मस्त हातपाय वगैरे धुतले, मैयेचं तीर्थ घेतलं आणि सगळ्यांनी तिथं फोटो वगैरे काढले. मग पुन्हा वरती आलो. त्यावेळी तिथे एक माताजी होती. तिने सांगितलं, तुम्हाला कन्या बनवते का नाही. तिने कन्या बनवल्या, त्या म्हणजे गव्हाच्या पिठाच्या कन्या. आणि आम्ही तोपर्यंत आरती पूजा केली. आरती पूजा झाल्यावर देवेंद्र महाराज आम्हाला काही अनुभव सांगायचे, ते म्हणजे कुंठे स्वामींचे, आणखी कोणाचे. कारण अनुभव सांगितले की मग आणखी मनुष्य मैयेकडे आकर्षित होतो. म्हणून अनुभव हे कोणाचे ऐकले पाहिजेत. संसारातले अनुभव ऐकण्यापेक्षा परमार्थातले अनुभव ऐकत राहिलं तर मैयेची ओढ लागत राहते. म्हणून ते अनुभव सांगायचे, खूप आनंद वाटायचा. तेवढ्यात कन्या शिजल्या आणि माताजीने आवाज दिला, चलो बाबाजी भोजन करो. मग सगळ्यांनी आपले मोठे मोठे ताटं काढले आणि आता कन्या प्यायच्या आहेत ना, विदुरजीच्या कन्या. म्हणून त्या माताजीने त्यामध्ये इतकं गावरान तूप टाकलेलं होतं आणि गुळ साखर टाकलेली होती. आणि आम्ही सुद्धा, आमच्याकडे सियाराम बाबाची साखर होतीच, आमच्या महाराजांना तर खूपच गोड लागतं. त्यांचं काही मन भरेनात तेवढ्या साखरेने. मग त्यांनी बॅगेतली साखर काढली आणि सगळ्यांना म्हटलं घ्या अजून. सगळे खूप साखर टाकून कन्या पोटभर प्याले. आणि कन्या पिऊन झाल्यावर स्वच्छ ताटं वगैरे धुवून लगेच स्लिपिंग बॅगा काढल्या. आता झोपण्याची तयारी. आणि त्या दिवशीचा, त्या रात्रीचा आराम तिथे झाला. पण आराम झाल्यावर पहाटे लवकर उठलो. कुणी म्हणायचं मैयेवर स्नान करायचं, कुणी म्हणायचं पुढं गेल्यावर करायचं. असाच गोंधळ चालला. आणि असा गोंधळ चालता चालता नंतर एकदाचं ठरलं की पुढेच करायचं म्हणून. कारण वेळ अंधारात इथं स्नान करत बसण्यापेक्षा पुढं जाऊन मैया भेटणारच आहे ना, म्हणून पुढे निघालो. पण देवेंद्र महाराज अगोदर म्हटले होते इथं करू, नंतर म्हटले नको. असं काहीतरी यांचा गोंधळ चालू होता. तेवढ्यात माझ्या महाराजांना थोडा राग आला. कारण ही परिक्रमा अशीच असते. कारण किती जीवाचा माणूस असला ना तरीसुद्धा आता पुढे पुढे तुम्हाला ऐकायला भेटणारच आहे की आमच्यामध्ये सुद्धा काय काय झालं ते. म्हणून किती जीवाचा माणूस असला तरी तो एक दिवस का होईना त्याच्यासोबत भांडण होतं. कारण नर्मदा परिक्रमेची विशेषताच ती आहे, एकांत. आणि आपण जर एवढे लोकांतात चाललो तर कशी परिक्रमा होणार. म्हणून पुढे चाललो आणि पुढे गेल्यावर महाराज म्हटले, देवेंद्र महाराज असंच करतात. असं म्हटले ना, त्यावेळी नाडेकर म्हटले नाही नाही महाराज तेवढं पान फाडून टाका आणि पुढे चला. मग खरंच सगळ्यांनी नर्मदेहर म्हटले आणि पुन्हा सगळ्या आनंदाने हसत खेळत पुढे चालू लागले.
आणि जाता जाता पुढे तर 5 किलोमीटर अंतरावर कीरमोही म्हणून गाव लागलं. आता एकादशी होती आणि जरी पारुष्य असलो तरीसुद्धा आता नर्मदा मैयेची इच्छा आहे. मग सकाळच्या प्रहरी 5 किलोमीटर चालून गेल्याबरोबर लगेच कीरमोही गावामध्ये कोणीतरी हाक मारली, आ बाबाजी चाय पिओ. असं किनाऱ्यालाच सगळ्या येड्या बाबळीमध्येच ते गावं. असं थोडंसं वरती चढलो आणि त्या घरात चहा घ्यायला गेलो. तेव्हा तिथल्या लोकांनासुद्धा इतका आनंद झाला. मग त्यांनी आम्हाला बसायला बाजा टाकल्या. पण आमच्या महाराजांनी सांगितलं नाही, आम्ही व्रतस्थ आहोत. परिक्रमावासियांनी बाजावर बसायचं नाही. परिक्रमावासींनी दुसऱ्यांच्या भांड्यात चहा प्यायचा नाही. कारण परिक्रमावासीकडे ग्लास पाहिजे. आता काही चालतंय, कारण आता काय डिस्पोजल आहे त्यामुळं काय. पण शक्यतो आपलेच ग्लास सोबत ठेवत चला. कारण आता हॉटेलवाले लोकसुद्धा आपल्याला नाव ठेवायला लागले. ते म्हणतात, अरे महाराष्ट्र के लोग तो कैसे में कोई भी पात्र में चाय पीते हैं. म्हणून आपला ग्लास सोबत असावा. आणि आपण व्रतस्थ आहोत. आपण बाजावर बसायचं नाही, कॉटवरती बसायचं नाही. आपण जमिनीवरतीच बसायचं, जमिनीवरतीच झोपायचं. म्हणून आम्ही सांगितलं नाही, आम्ही महाराजांनी सांगितलं बाजावर बसणार नाही, आम्ही खालीच बसतो. तिथं चहा घेतला आणि थोडंसं पुढं गेलो, एक 100 फूट अंतरावर, तर लगेच दुसऱ्या माणसाने हाक मारले, आओ बाबाजी चाय पिओ. आता तर सगळे म्हटले आता काय करायचं, आत्ताच चहा घेतलाय. पण देवेंद्र महाराज म्हटले नाही. कारण माझे महाराज आणि देवेंद्र महाराज एवढे चहाचे लोभी आणि काली चाय तो एकदम जीवापाड. त्यांनी सांगितलं, अरे आज एकादशी आहे, फराळ कुठं भेटेल की नाही भेटेल, चहा घेत राहा. म्हणून दुसऱ्या घरीसुद्धा पुन्हा चहा घ्यायला थांबलो. कारण आता फराळाचा काही विचारच नव्हता. म्हणून पुढे चालता चालता आणखी 2 किलोमीटरवर गेलो तर एक गाव लागलं, ते म्हणजे मोहीपुरा. आणि सगळा येड्या बाबळीचा रस्ता, एकदम किनाऱ्याने चालत होतो. एवढ्या पाईपलाईनी होत्या आणि पाईपलाईनीमधून असं पाणी गळत होतं. येड्या बाबळीच्या काट्या होत्या. कसं तरी चालता चालता त्यामध्ये माझी चप्पल आता तुटूनच गेली. आता चप्पलच राहिली नाही. मग पण आता यांना म्हणावं, कारण हे सगळ्यांच्या पुढं होते. मी आणखी मागं गळलेली आणि लगेच चप्पल तुटली. आता चप्पल पुन्हा ती हातात घेण्याच्या सुद्धा लायक राहिली नव्हती की हिला परत काही करता येईल. म्हणून तसंच पुढं चालत होतो आणि चप्पल म्हटलं आता टाकूनच देते. एका चप्पलचे सगळे बेल्ट तुटले होते, एकाचा एक तुटला होता. म्हणून चप्पल तिथंच टाकून दिली आणि चालायला लागले. म्हणून इतकी मागं गळले आणि पुन्हा सगळं पाणी इकडून तिकडून सगळं पाणीच पाणी झालेलं, सगळ्या वायरी त्या पाईपलाईनीच्या. म्हणून सगळे म्हणायचे, अरे ते लोक मोटरी चालू करायला आलेले लोकसुद्धा म्हणायचे, बाबाजी इधर कहाँ चल रहे आप. अरे इकडं सगळे वायर आहेत, इकडं तुमची सगळी पंचायत होईल. तुम्ही असं पुन्हा डाव्या हाताने थोडं निघा, तिकडं तुम्हाला आश्रम भेटेल, रस्ता भेटेल. म्हणून असं रानं तोडीतच येड्या बाबळीतून मधून घुसलो. तर पुढे एक नवीनच आश्रम झालेला होता. खूप सुंदर आश्रम होता. तिथे एक बाबाजी होते. त्यांनी आम्हाला हाक मारली. आम्हालासुद्धा तेच लागत होतं. मग ते म्हटले, तुम्ही स्वयंपाक बनवणार का. आमचे सगळे म्हटले, नाही आज एकादशी आहे ना, आम्ही स्वयंपाक बनवणार नाही. आज एकादशी असल्यामुळे काही असं फराळाचं भेटलं तर ठीक, नाही तर चालत राहू. त्यांनी सांगितलं, हमारी गैरस्त कली हो गई. कारण तिकडं 2 एकादशी असतात ना. आपण वारकरी भागवत एकादशी धरतो आणि त्यांची जी पहिल्या दिवशीची एकादशी येते. कारण 12 महिन्याच्या 12 एकादशीचे नावं वेगवेगळे आहेत, तुम्हाला माहिती आहे. कॅलेंडरमध्ये तिचं नावसुद्धा असतं. म्हणून ती एकादशी आदल्या दिवशी असते, तीच त्यांची एकादशी असते. ते आदल्या दिवशीच एकादशी धरतात. त्यांनी सांगितलं, आमची एकादशी कालच झाली. आता मग यांनी सांगितलं, आमची एकादशी आज आहे, म्हणून चहा भेटला तर ठीक, नाही तर पुढे चालू. त्यांनी सांगितलं, कालच्या एकादशीचे काही फळं उरलेले आहेत. मग त्यामध्ये पेरू आहे, सफरचंद आहे, मोसंबी आहे. त्यांनी भले मोठं गाठोडं पेरू फळांचं दिलं. आता गाठोडं कोण घेणार. मग 2-2, 4-4 सगळ्यांकडे देऊन टाकले आणि पुढे चालायला लागलो. पण पुढे जात असता पुढे एक आश्रम लागला की तो ओंकारेश्वरचीच शाखा आहे. त्या आश्रमामध्ये थोडं गेलो आणि पुन्हा पुढे एक असा दगड लागला
असा आश्रम लागला की तो असलेला घाट नर्मदा मैयेवरती होता. तो घाट म्हणजे एकाच दगडापासून बनवलेला होता, तो म्हणजे मोहीपुरामध्ये. आणि त्या घाटावरती गेलो, सगळे त्या घाटाला बघू लागले इकडून तिकडून, कसा बनवलाय कसा नाही. पण पाहता पाहता म्हटले आता स्नान करून घेणं गरजेचं आहे, म्हणून स्नान केलं. आणि स्नान झाल्यावर आरती पूजाही तिथंच केली. पण इतकं ऊन पडलं होतं, कसं तरी घाटावर बसलो डोळे झाकून. घाईघाईने आरती करून घेतली, वारंही खूप सुटलेलं होतं. आणि आरती पूजा झाल्यावर पटकन म्हटले आता खाऊन घ्या, फळं आहेत ते. सगळ्यांनी जेवढे वाट्याला येतील सगळ्यांना सारखे महाराजांनी वाटून दिले आणि सगळे फळं खाऊन आता पुढे चालायला लागलो. कारण सगळ्यांना माहिती होतं आता पुढं कसं आहे आणि फराळ भेटेल की नाही. कारण इकडच्या लोकांची एकादश कालच झाली, मग आपल्याला कोण आज फराळ खाऊ घालणार, म्हणून पुढे चालत होतो. तर पुढे एक दत्तबाडा म्हणून गाव लागलं. तिथेसुद्धा आश्रम होते, पण आम्ही तिकडे थांबलो नाही. गोलाटा म्हणून गाव लागलं. आणि पुढे पुन्हा मातीच्या रस्त्याने चालतच होतो. चालता चालता आता माझ्या पायी चप्पल नाही. महाराजांचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि ते म्हटले अरे तुझी चप्पल काय झाली. मी म्हटलं चप्पल तुटून गेली. ते म्हणे मग सोबत आणायची ना हातात, पुढे शिवून घेतली असती. म्हटलं शिवायसारखीच नव्हती, सगळे बेल्ट तुटून गेले. तिथं पाण्यातच चिखलातच तुटली. मग आता तर काही सोयच नव्हती. एवढा राग त्यांना माझा आला होता की ते म्हटले मी सांगत होतो ना आधी की तुला चप्पल घेऊ म्हणून दुसरे, नाहीतर बूट घेऊ, पण तू ऐकलं नाही ना, जास्त शहाणी आहे ना, म्हणून आता चल बिन चप्पलचीच. आता एवढं बोलल्यावर कोणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही. मी तशीच चालत होते, पण सगळ्यांच्या पाठीमागून चालायचे आणि रडत रडतच चालत होते. पण असं झालं की माझं पोट दुखू लागलं. इतकं पोट एवढी जुलाब व्हायला लागले, मला काही कळतच नव्हतं. मग हे सगळे पुढं चालायचे, पण अगदी 5-6 किलोमीटर जाईपर्यंत अगदी 7-8-10 वेळा थांबावं लागलं. आणि असं व्हायचं पोटात कळ आली की थांबलं की पुढच्या 7 जणांना सुद्धा पुढं एखाद्या झाडाखाली कुठेतरी थांबून राहावं लागायचं. त्यांनाही आम्हाला सोडून जाता येत नव्हतं. आणि महाराज कुठेतरी पाण्याची व्यवस्था करायची, कारण जल सोबत आहे म्हणून तसंही चालू शकत नव्हते. हातपाय वगैरे धुवूनच चालावं लागला. म्हणून असं करता करता जवळजवळ 3-4 वाजत आले. तरी एकदम घायाळ झाले. आता काहीच कळत नव्हतं काय करावं ते. आणि ह्यांना माझी दया यायला लागली. अरे मी हिला उगाच सकाळी इतकं रागावलं आणि आता एवढा हिला त्रास होतोय. त्यावेळी ते म्हटले काय करायचं, खूप त्रास होतो का, जायचं का तुला घरी. मला वाटलं हे उलटसुलट बोलत असतील, म्हणून मी म्हटलं नाही, मला घरी नाही जायचं. आता इकडं माझं काही झालं तरी चालेल, कारण माझ्या आईबापांनी माझं लग्न करून दिलं आणि मी तुमच्यासाठी तुमच्यासोबत या जंगलात परिक्रमेसाठी आले. आता घरी मला कुणासाठी जायचं नाही आहे. जगायचं तरी तुमच्यासाठी, मरायचं तरी तुमच्यासाठी, कारण तो माझा श्रीधर्म आहे, तोच मी पाळणार आहे. मला बाकीचं काही माहिती नाही. त्यावेळी त्यांनासुद्धा वाईट वाटलं की माझ्या मनात तिच्याबद्दल राग आला होता, पण हिने किती सरळ बोलून टाकलं. म्हणून पुढे चालायला लागलो. सगळेच म्हटले आज ताई खूप गळून गेल्या, खूप त्रास होतोय ताईंना, आपण ना पुढे एखाद्या गावात थांबूनच घेऊ आता लवकर. पण पुढे गाव 1 किलोमीटरवरती राहिलं. तेवढ्यात एका माणसाने डाव्या बाजूला खूप मोठा बंगला होता, त्याने हाक मारली बाबाजी चाय पिओ म्हणून. चहा प्यायला तिथं थांबलो आणि पाय जेव्हा असे पाय लांबून बसले ना, तर दोनही पायांचे सालटे निघून गेलेले होते पुढच्या चवड्याची. तळव्यांचे सालटे निघालेले होते. कशी चालत असेल ही. तेव्हा बसलेल्या समोरच्यांच्या लक्षात आलं की हिला किती त्रास होतोय, जुलाबही होतात आणि हे पायांचाही एवढा त्रास, तरीसुद्धा चालती आहे, काही म्हणतसुद्धा नाही आहे. पण तिथंच बसलो आणि उपाशीच होतो एकादशीमुळे. तेवढ्यात आमचे 2-3 जण पुढे गेलेली होती, पुढे चालत होती, ती पुढंच तशी गेली. मग त्यांनी मागे फोन केला की गावात पुढे आल्यावर एक बस लावलेली आहे, त्या बसच्या डाव्या हाताला तुम्ही तिथे वळा, तिथं आम्ही थांबलेलो आहोत. आम्ही सगळे हो म्हटलं, पण चहा घेतल्यावर पुन्हा चालायला लागलो. गावही आलं आमच्या लक्षातच राहिलं नाही.
गाव आलं आणि त्या इष्टीपासूनही पुढे निघून चाललो, तेवढ्यात एक 3 वर्षाचा मुलगा होता. तो 3 वर्षाचा मुलगा मोठमोठ्याने हाक मारू लागला, बाबाजी बाबाजी चलो, बाबाजी चाय पिओ, बाबाजी चाय पिओ. बाकीचे म्हटले, अरे शास्त्री महाराज म्हटले, अरे एवढंच मुलगा म्हणतोय, आपण जायलाच पाहिजे, त्याचं मन मोडायला नको. आणि तो मुलगा म्हटलं, चला माझ्या पाठीमागे. मग सगळे म्हटले, अरे पण ह्याचं कोणी ऐकेल का घरचे लोक? पण जेव्हा आम्ही त्या मुलाच्या पाठीमागे सगळे आलो ना, त्या मुलाने बरोबर ज्या घरचा पत्ता आम्हाला पुढच्या परिक्रमावासींनी सांगितला होता, बरोबर त्याच घरी ते पोरगं आम्हाला घेऊन गेलं. तिथं गेल्यावर त्यांनी सुद्धा आमची एवढी सुंदर व्यवस्था केली. त्यांनी सांगितलं, बाबाजी भोजन करोगे? हे म्हटले, नाही नाही, मग आमची एकादशी आहे. ते म्हटले, मग फराळासाठी काहीतरी बनवतो. म्हणून त्यांनी रताळाचा हलवा बनवला आणि चिवडा बनवला, दही साखर दिली आणि अगदी 15-20 मिनिटामध्येच सगळी तयारी केली आणि आम्हाला फराळाला घरात बसवलं. इतका आनंद वाटला, अगदी पोटभर फराळ केला. आणि मग 4-5 तिथेच वाजले, 4-4:30 तरी वाजले. मग बाकीचे म्हटले, आता इथं कुठं थांबता, आत्तापासून खाल्लेलं तर आहेच ना, काही चालायचं फक्त आहे ना, मग चला थोडं पुढं जाऊ. म्हणून पुढे निघालो. ज्या घरी थांबलो होतो त्या माणसाचं नाव आहे मोहनभाई पाटीदार. म्हणून त्यांचा निरोप घेतला, नर्मदे हर म्हणून. त्यांनी सांगितलं, बाबाजी फिर कभी आओगे तो जरूर आना. आम्ही पण सांगितलं, महाराष्ट्रात आले तर या म्हणून. असं म्हणत त्या छोट्या बाळाला सुद्धा, तो बाजावरती उभा होता आणि नाचत होता बाजावरती. उंट चाललेलं होतं, तो इतका छान म्हणायचा, ऊट ऊट असं म्हणायचा. सगळ्यांना इतका आनंद वाटायचा, इतकंसं पोरगं आणि किती सेवेचा भाव त्याच्याकडे आहे. म्हणून तिथून निरोप घेऊन निघालो आणि रस्त्याने चालतच होतो. पण आता मला अशक्य होतं चालणं. पोटात तर भर होती, पण जेव्हा पोटात भर पडली तेव्हा जास्त त्रास व्हायला लागला. इतका त्रास व्हायला लागला, आता चालणं कठीण व्हायला लागलं. मग आता तर 10-10 मिनिटाला थांबावं लागायला लागलं. मग पुढचे म्हटले, आता रात्रच होईल. आणि असं सगळ्यांनाच माझा वैताग आलेला असावा, पण कोणी बोलत नव्हतं. म्हणून महाराजांनाही असं वाटायचं, ह्या सगळ्यांना आपल्यामुळं त्रास होतो, आपल्यामुळं थांबावं लागतं. मग यांनासुद्धा एकदा माझा रागच आला आणि मला खवळले, तुझ्यामुळे हे सगळं होतंय, तुझ्यामुळे त्यांनासुद्धा थांबावं लागतं. असं करतो, उद्या सकाळी तुला गाडीतच बसवून देतो. मी म्हटलं, असं करू नका, मला परत जायचं नाही. तुम्हाला तुमच्यासोबत मला घेऊन जायचं नसेल तर माझं इकडं काहीही करा, पण मला परत पाठवू नका. त्यांना माझा रागही आलेला होता आणि न बोलताच ते पुढे चालत होते. पुन्हा पोटात कळ आली तर कशी बोलणार आता. म्हणून असं करता करता पुढे एक गाव लागलं, ते म्हणजे दही बेहडा म्हणून. तर त्या गावामध्ये गेलो आणि तिथे गावातून इकडे तिकडे बघितलं, मुक्कामाची काही व्यवस्था दिसते का. पण त्या लोकांनी सांगितलं, पुढे आश्रम आहे 1-2 किलोमीटरवरती, तुम्ही तिथं जा, सगळी व्यवस्था होईल. आणि महाराज म्हटले, अरे आपण तर आलो होतो मागच्या वेळी, तिथं जाऊ, तिथंच. तो आश्रम म्हणजे नाखूनवाले बाबाचा आश्रम. कारण त्या बाबांच्या एका हाताचे नखं म्हणजे अगदी खूप मोठमोठे नखं आहेत, असे वळलेले आहेत ती नखं पूर्ण. आणि म्हणून त्या आश्रमाला नाखूनवाले बाबांचा आश्रमच म्हणतात. म्हणून त्या आश्रमाकडे निघालो. पण इकडं एवढं उदास होतं, तिकडं सगळं असा मोठा डोंगर होता, असं खडक होता आणि सगळं गवत असं वाळल्यासारखं. काही तिकडं करमेना, दिवस मावळायला गेलेला, अंधार पडत चाललेला आहे. आणि गडद अंधार होता होता त्या आश्रमात पोहोचलो. आणि तिथं गेल्यावर ते बाबा आम्हाला नर्मदेहरसुद्धा म्हटले नाही. सगळे म्हटले, अरे पण काही म्हटले, आपण फराळाचं केलेलं आहे, पण रात्री आता झोपताना थोडी भूक लागणारच आहे, म्हणून म्हणे आता काय करायचं. पण म्हटले, काही नाही, जाऊ द्या, जसं असेल तसं, दिलं काही तर खाऊ, नाही तर राहू देऊ. बाबांनी विचारायला पाहिजे होतं, पण बाबांनी आपल्याला समजायचं, बाबा आपल्याला काही खायला देणार नाहीत. म्हणून एका खोलीमध्ये सगळ्यांनी आसनं लावले, तिथे हातपाय धुवून आले सगळे आणि आरती पूजा केली. त्यावेळी खूप उशीर झाला होता, 8 वाजले होते आणि बाबा तर काही बोलायला तयार नव्हते. पण माझे महाराज गेलेच कसे तरी बाबांकडे आणि बाबांना म्हटले, बाबा
आम्ही दोघं पती पत्नी परिक्रमेमध्ये आलेलो आहोत, पण तिला सकाळपासून इतका त्रास होतोय की तिला खूप जुलाब होत आहेत आणि तिच्या पायातली चप्पलसुद्धा तुटली. म्हणून कारण महाराजांनी मला मागच्या गावापासून माझ्या पायात त्यांचा बूट दिला होता आणि ते स्वतः अनवाणी चालत होते. म्हणून त्यांनी सांगितलं तिच्या पायाची सुद्धा सालटी निघालेली आहेत तडव्यांचे, म्हणून कुठे डॉक्टर असेल का इथं आसपास. त्यांनी सांगितलं लवकर नाही का सांगायचं, एवढ्या उशिरा तुम्हाला कोणता डॉक्टर भेटणार आहे. आता बाबा बोलायलाच तयार नव्हते तर काय सांगणार. म्हणून ते खवळले, रागावले. महाराज परत आले आणि बसले. मग सगळे म्हटले काय झालं, म्हटले का तुम्ही महाराजांना. पण महाराज काही बोलायला तयार नव्हते, त्यामुळे कोणी काहीच बोललं नाही. म्हटले जाऊ द्या, आपलं जसं असेल तसं आपल्याकडे खारी खोबऱ्याचं कूट आहे, आपण तेच थोडं थोडं खाऊन झोपू, जाऊ द्या, सकाळी बघू पुढच्या गावात दवाखाना. पण म्हटले आता रात्री जर त्रास झाला तर या जंगलात कुठं जायचं टॉयलेटला. म्हणून पण एक 10 मिनिटामध्येच असं आम्ही बोलतच होतो तेवढ्यात एक डॉक्टर आला मोटरसायकलवर आणि आला आणि लगेच येऊन विचारू लागला काय काय झालंय माताजीला, काय दुखतं माताजीचं. अरे त्या साधू बाबांना सुद्धा प्रश्न पडला असेल की हा डॉक्टर आला कुठून, कारण एवढ्या 5-6 मिनिटामध्ये 10 मिनिटाच्या आत कुठून एवढा डॉक्टर येणार आहे. कारण जवळ तर कुठे दवाखाना नव्हता, गाव नव्हतं, पलीकडून तर नर्मदा मैया होती, इकडच्या बाजूलाही जवळ गाव नव्हतं. मग तेवढ्यात त्या डॉक्टरने औषधं दिली, गोळ्या दिल्या आणि सांगितलं. आम्हाला काय म्हणावं तेच कळत नव्हतं. पोट दुखतं एवढंच म्हणायचो, पण पोटात कळ येते असा शब्द काय असेल हिंदीमध्ये आम्हाला कळतच नव्हतं. आता काय करायचं, आम्ही काही बोलतच नव्हतो. मग टॉयलेटला जास्त जावं लागतं असं म्हणायचं फक्त. मग ते म्हटले ठीक आहे, औषध गोळ्या दिल्या. पण जेव्हा रात्री आता झोपायचा टाईम झाला तेव्हा महाराजांनी कुठं तिथल्या बाबाजींनी भाजलेल्या शेंगा आणून दिल्या आणि मग ते गुळ शेंगदाणे आम्ही खाल्ले आणि नंतर सगळ्यांनी आसनं लावले. आता झोपायचं तर तेवढ्यात काहीतरी यांच्या गप्पा चालल्या आणि चालता चालता हे म्हटले काहीतरी आता दिवसभर माझ्यामुळे त्रास झाल्यामुळे ते मला काहीतरी बोलले. मग सगळेच म्हटले हो हो काय असं परिक्रमा चालू आहे आणि ही खूप अडथळा आहे असं म्हटल्यावर मला वाईट वाटलं. हे म्हटले हो ना, हिच्याचमुळं सगळं होतंय. मला वाटलं माझं काहीच खरं नाही आहे, माझ्यामुळंच एवढं सगळं होतंय ना. ठीक आहे, पण कुणाला रागवणार, बाकीचे सगळे तर परके आहेत, त्यांचा काय दोष आहे. मग माझ्या पतीचा तरी काय दोष आहे. म्हणून सगळेजण झोपले, पण मला झोप येत नव्हती. मी फक्त गुपचूप पडले. लाईट बंद झालेला होता आणि नर्मदा मैयेशी बोलत होते. काय ग मैया, तुझ्यासारखी तूच आहेस, तू खूप एक शक्ती आहे. मी ऐकत होते, रोजही ऐकते तुझं महत्त्व, पण तू खूप माझी परीक्षा करतेस. का ग सकाळपासून किती जुलाब होत आहे, मी तुला काहीच बोलले नाही. उलट हे मला म्हटले की तुला किती त्रास होतोय, तर मी म्हटलं नाही, माझ्या पोटात काहीतरी पाप असेल, म्हणून नर्मदा मैयेचं जल मी रोज पिते ना, म्हणून ते पाप माझं धुवून जात असेल असं मी यांना सांगितलं. पण तरी तू मला समजलं नाही. मग आता किती त्रास होतोय मी यांना सांगू शकत नाही, चप्पलही तुटली. मी तुझ्यावर उपकार करते असं नाही आहे, पण माझं तुझं काहीच संबंध नाही आहे. तुझा आणि त्यांचा संबंध आहे ना, तू त्यांच्याशी खोटेपणा केलास, म्हणजेच तू त्यांना फसवलंस की माझ्यासारख्या अडाणी मुलीशी त्यांचं लग्न लावून दिलंस. तू खूप खोटेपणा केला त्यांच्यासोबत. आणि जर तुला वाटत असेल की ही मुलगी खरंच अडाणी आहे, वेडी आहे, हिचा काही उपयोग नाही, त्याच्या लायकीची नाही, तू खुशाल माझं आजच्या रात्रीतून माझं काही करून टाक, मला जगायची सुद्धा इच्छा नाही आहे. आणि मला खूप रडू आलं, खूप वाईट वाटलं. कोण आहे माझं इकडं, कोणाच्या भरवशावर चालते मी, आणि तूच तरी मला समजून घेतलं पाहिजे. रोज तर मला दिसतंच आहे तो माझ्या पाठीशी चालते, एवढ्यासाठी चालते का. म्हणून असं म्हणत म्हणत खूप उशिरा 1-1:30च्या दरम्यान मला झोप लागली. 1:30च्या पुढेच, तोपर्यंत मी जागच होते. माझ्या उशाला मोबाईल होता, मी पाहिजे उठून किती वाजलेत म्हणून. 1:30च्या नंतर झोप लागली आणि अचानक असं स्वप्न पडू लागलं की एक छोटीशी मुलगी, 3-4 वर्षाची मुलगी, आणि
त्या मुलीच्या अंगावर पिवळ्या रंगाची साडी होती आणि तिचे लाल काठ होते. मला आजही खूप आठवतं ते. तिचे केस जे आहेत ना अशी वरती इथं बांधलेले होते आणि एवढं तेज होतं तिच्या चेहऱ्यावरती. मी अजूनही मला तो चेहरा दिसतो आहे. एवढं तेज होतं, एवढं नुसतं चमकणारा चेहरा दिसत होता. आणि मी त्या मुलीला सांगत होते की मी यांच्या लायकीची नाही आहे आणि तू त्यांचं बघून घे, मी माझं काही करेन. किंवा तेव्हा ती मुलगी मला बोलत होती असं नाही असं नाही असं करत होती आणि माझा हात धरायचे, माझा हात पकडून त्यांच्या हातात देत होती. असं मला दिसलं आणि मी नाही नाही करता करता इतकी मोठ्याने ओरडले आणि एकदम उठून बसले. जेव्हा मी ओरडून उठून बसले ना, बाकीचे 7-8 जण सगळेच उठून बसले. काय झालं काय झालं? त्यावेळी सांगितलं मला असं स्वप्न पडलं म्हणून. त्यावेळी सगळे म्हटले अरे नर्मदा मैयेनेच तुम्हाला दर्शन दिलं. म्हटलं काय असेल मला माहिती नाही, पण मी नर्मदा मैयेला खूप भांडले, त्यामुळेच ती सांगत होती. ती सांगत असेल की आता तुझी गाठ त्यांच्या पदरात बांधली ना, आता तुला त्यांच्यासोबतच राहावं लागणार आहे. आणि पती आहे, रागवणार, थोडं बोलणार, म्हणून एवढंही वाईट वाटून घ्यायचं नाही. म्हणून असा प्रसंग तिथे घडला आणि तेव्हापासून सगळ्यांनाच असं वाटू लागलं की नर्मदा मैया हिची खूप काळजी घेते. आणि मलासुद्धा वाटायला लागलं की नर्मदा मैया माझी काळजी घेते. म्हणून यांनी सुद्धा सांगितलं की मी तुझ्यावर रागावलो, पण नर्मदा मैयेलासुद्धा माझा राग आला असेल, जाऊ दे, आता मी बोलायचो नाही, म्हणून आता शांत झोप, 2-3 तास झोपावं लागेल, पुन्हा सकाळी लवकर उठायचं आहे. म्हणून सगळे परत झोपले आणि आजचा प्रवास इथेच थांबला. म्हणून उद्याचा प्रवास अतिविशेष की जे शुलपाणीचं जंगल आहे त्या जंगलाच्या अलीकडे, की ते जंगल आम्हाला उद्यापासून दिसणार आहे आणि तिथल्या गोष्टीसुद्धा तुम्हाला सांगायला उद्या सुरुवात करणार आहे. म्हणून उद्याचा प्रवास उद्यापासून अतिमहत्त्वाचा प्रवास आहे. म्हणून आजचा प्रवास इथेच थांबते आहे. नर्मदे हर.